आता थोडं थोडं लोकांना कळायला लागलेलं आहे की ह्याच्यात काहीतरी वेगळ्या तऱ्हेचा हा विकार आहे आणि त्याकरता आपल्याला ट्रीटमेंट घेतली पाहिजे, हे लोकांना आता समजायला लागलेलं आहे. पण पूर्वी तसं नव्हतं, त्याच्याकडे मी नंतर येणार आहे. पण त्यांनी खूप अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे की आता हा मानसिक प्रश्न आहे, पुढे आलं पाहिजे. आणि विशेषतः व्यसनमुक्ती, शेतकऱ्याच्या आत्महत्या, हे तर फार मोठे प्रश्न आहेत. म्हणजे मला आंबेडकरांचं प्रचंड कौतुक आहे यासाठी की नुसतं आपले पेशंट देत आहेत असं नाही, पहिली तळमळ मला दिसते, हे मला फार महत्त्वाचं वाटतं की त्यामध्ये नुसतं एकदा कधीतरी 100 पेशंटपैकी 2 पेशंटना मी इकडनं फी घेणार नाही असं नाही आहे. त्यांना हे प्रश्न कमी करायचे आहेत समाजामध्ये. त्याला समाजामधले हे प्रश्न कमी करायचे. मला असं वाटतं की ते फार महत्त्वाचं आहे. आणि ती तळमळ ही अशीच चालू राहू दे. अशाच तऱ्हेने पेशंट त्यांच्या इच्छेप्रमाणे कमी होऊ दे समाजामधले, अशी मी पण एक त्यांना इच्छा व्यक्त करतो. मला 2 गोष्टींच्याविषयी बोलायला सांगितलेलं आहे. एक म्हणजे माझे अनुभव आणि दुसरं म्हणजे आजचा सायकोलॉजिकल जो काही प्रश्न आहे त्याच्याविषयी. हे सगळं त्याला खूप वेळ लागेल, आता उशीर झालेला आहे. तुम्ही सगळे बरेच म्हणजे 6 वाजता वेळ दिली होती, तर 8:15 वाजत झालेली आहे. त्यामुळे मी एक आनंदाची बातमी अशी की मी फार वेळ बोलणार नाही. तर बरेच लोक ऐकायला आले तुम्हाला. बरं, तर माझे काही अनुभव तुम्हाला फक्त सांगतो. तुम्ही अगदी माझं गाव सोलापूर, जन्म अंमळनेरचा, पण मी सोलापूरला वाढलो. आणि तिथे 3 खोल्यांमध्ये 3 खोल्यांमध्ये 300 स्क्वेअर फूटमध्ये माझं सगळं लहानपण गेलं. आणि त्यामध्ये असं आगगाडीच्या डब्यांसारखे 3 डबे होते, 3 खोल्या होत्या, अगदी लहान. बरं, त्या ठिकाणी म्हणजे लोअर मिडल क्लासचं सगळं ते घर होतं. म्हणजे प्रचंड श्रीमंती नव्हती, पण प्रचंड गरिबी नव्हती. आम्हाला कधी असं भयंकर काही अमुक आणलंय असं कधी झालं नाही. पण घरी रेफ्रिजरेटर नव्हता, घरी डायनिंग टेबल नव्हतं, घरी सायकल नव्हती, घरी घड्याळ नव्हतं. म्हणजे मला कॉलेजमध्ये जाईपर्यंत घड्याळ नव्हतं. तर ते घरी कॉलेजमध्ये जाईपर्यंत मला घड्याळ नव्हतं. आणि या सगळ्या वातावरणात कधी कशाची कमतरता मला वाटली नाही. एक सगळ्यात चांगलं झालं. त्याचं कारण असं की श्रीराम पुजारी नावाचे गृहस्थ आमच्या घरी यायचे आणि त्यामुळे सांस्कृतिक श्रीमंती आम्हाला खूप मिळाली. आमच्या घरी पाडगावकर बापट करंदीकर यायचे, घरी काव्य वाचन व्हायची, घरी भीमसेन जोशी, पंडित जसराज, कुमार गंधर्व यायचे, घरी गाण्यावरती चर्चा चालायच्या, घरी त्यांची गाणी अशी समोर बसून ऐकलेली. बिरजू महाराज जे परवा वारले, त्यांचं पहाटे 5 वाजेपर्यंत मी मराठीतल्या गझला त्यांच्याकडनं ऐकलेल्या. असं सगळं वातावरण. त्यामुळे झालं काय की विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि आजकालच्या मुलांना काय तुम्ही होणार की हे बटन दाबणार, नासात जाणार, अमुक करणार, कम्प्युटर वगैरे असंच सगळं. तर आमच्यावर संस्कार जे झाले ते विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त साहित्य, संगीत आणि चित्रकला महत्वाची आहे, हे संस्कार आमच्या मनावर कायम झाले. कोणी त्याचं आम्हाला शिकवलं नाही, पण ते समोर घडत होते. आमच्या घरी चर्चाच पण शेक्सपियर, मर्ढेकर आणि व्हॅन गॉग आणि पिकासो, रविशंकर, कुमार गंधर्व ह्या सगळ्या चर्चा चालायच्या. त्यामुळे चित्रकला, संगीत, साहित्य हे तेवढंच महत्वाचं, हे माझ्या मनावर बिंबवलं. तसं विज्ञानामध्ये आणि गणितामध्ये मी चांगलं होतो. म्हणजे गणितात माझा पहिली ते IIT पण एकही मार्क गेला नाही जवळपास. आणि विज्ञानामध्ये सुद्धा आम्हाला काय शिकवणारे मास्तर म्हणजे भयंकर गंमतशीर होते. एक बाई होत्या, त्या बाई शिकवताना फारच सगळं BT मेथड असते ना, काहीतरी स्वतः प्रात्यक्षिक करून शिकवायचं, असं शिकवायचं बरं का आम्हाला. ते एकदा त्या बाई आल्या आम्हाला वर्गात आणि काहीतरी
मी म्हणे बघा त्यांना शिकवायचं होतं, तर त्या म्हणाले की मी म्हणे उदाहरणार्थ मुलांनो सूर्य, त्यांना सूर्यमालिका शिकवायची होती बघ. तर मी म्हणे सूर्य, तर त्यात म्हटलं तळपतच होत्या, म्हटलं सूर्य तर सूर्य, काय हरकत नाही. पण नंतर मग म्हणला की अच्युत तू उठ, आता अच्युत पृथ्वी म्हणे. मग मी त्यांच्यावरती फिरायला लागलो बरं, ते प्रात्यक्षिक करून सूर्यमालिका कशी तर दाखवायचं. तर मी त्या टेबल इतकं लहान म्हणजे त्या स्टेज एवढं लहान होतं, त्यावरती ते बाई उभ्या, त्याच्याभोवती मी फिरायला लागलो. पण त्यावर पृथ्वी साधी नाही हो, पृथ्वी स्वतःवरती फिरत फिरत ती फिरते ना. तर मला तसं जमेना, स्वतःवरती फिरत फिरत ते बाईंबरोबर फिरायचं मला काही जमेना. शेवटी मी घरी एका खांबावरती प्रॅक्टिस करायला लागलो, स्वतःवरती फिरत फिरत फिरायचं वगैरे. ते शेवटी मला बऱ्याच प्रॅक्टिस नंतर जमायला लागलं बघ. मग तिथपर्यंत सगळं ठीक होतं. मग बाई म्हणले दिलीप तू उठ, मग दिलीप तू उठला, तो म्हणजे चंद्र म्हणे. मग तेवढं तो माझ्याबरोबर फिरायला लागला. आणि हे सगळं करता करता आम्ही तिघे खाली पडायचो आणि धूळ झटकत उठायचो वगैरे. एकदा हेडमास्टरांनी बघितलं तिघे हे करतायत, पडतायत खाली, उठतायत, काय चाललंय का म्हणून. पण त्यांनी दुर्लक्ष केलं. पण जेव्हा परीक्षेमध्ये त्यांनी प्रश्न काढलेला का म्हणून विचारलं, अमुक 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 अमुकच्या भोवती फिरतो, तर मुलांनी दिलीप अच्युतच्या भोवती फिरतो. तेव्हा मात्र हेडमास्टरांनी जे त्या बाईनं झाडलाय म्हणले, पहिल्यांदा नीट बसतील फळ्यावरती सूर्य पृथ्वी चंद्र सगळं काढा म्हणले. असं पोरं काही भरतच शिकत बसलेले. पण एवढं सगळं असलं की विज्ञानाची मला आवड होती, गणितात चांगले मार्क पडले. मी SSC 16 आलो आणि SSC तेव्हा नागपूरचं सगळे SSC होते. आम्हाला त्यावेळी पूर्ण महाराष्ट्रात मी 16 होतो. माझा खरं 7 मार्कांनी पहिला नंबर गेला. मग हिंदी फार वाईट होती. पण हिंदीमध्ये मी वाक्प्रचार केला होता. तो वाक्प्रचार होता की मैं तुमको पुकार रहा था लेकिन तुम मेरी तरफ ढुंकी भी नहीं. आता हे सगळं झाल्यानंतर कोण मार्क देणार. तर मास्तरांनी बरेच प्रयत्न केले, काही जमेना त्यांना. मग मला 43 पडले 100 हिंदीमध्ये. पण मी 16वा आलो. तर सोलापूरला फक्त 2 ओळीची बातमी होती की सोलापूरचे वडा 4थ्या पानावर, आणि त्या शेजारी बातमी होती की 5च्या पेठेत अमुक माणसाने अमुक माणसाला भोसकलं. एवढंच सगळं महत्व. पण ते ठीक होतं. मग नंतर मग युनिव्हर्सिटीत गेलो. युनिव्हर्सिटीत मी पहिला नंबर आलो पूर्ण युनिव्हर्सिटीत, आणि स्टॅटिस्टिक्स मॅथमॅटिक्सचं पहिलं प्राईज होतं. मला कायमच मिळत राहिलं. मग मी त्यावेळेला IIT मध्ये तुम्ही युनिव्हर्सिटीत पहिले असाल तर तुम्हाला ती एंट्रन्स एक्झामिनेशनची काही गरज नसायची. पण मला सोलापूरला सांगितलंच नाही असं कोणी की तुम्ही युनिव्हर्सिटीत पहिले आलात तर तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन असते, हे मला कोणी सांगितलंच नाही. मग मी IITचं ते एंट्रन्स एक्झामिनेशनला बसलो. तरी सुद्धा त्यात बऱ्यापैकी मी रँक होती माझी. आणि मग IITत माझं सगळं शिक्षण सुरू झालं. IITतल्या पहिल्या वर्षी माझा कोणतरी मेसमध्ये अपमान केला. कारण माझं सगळं शिक्षण मराठीतच झालेलं होतं. माझं इंग्रजी बोलण्यावरनं कोणतरी अपमान केला. मला बाकी सगळं कोणी काही म्हणालं तुझ्याकडे पैसे नाही, दिसायला चांगला नाही, मला काही वाटत नाही त्याचं. कोणी खरं बोललं तर वाईट कशाला मानून घ्या. पण तुला अमुक अमुक येत नाही म्हणलं की मला फार त्याचा म्हणजे इन्सल्ट वाटत, इंटलेक्च्युअल इन्सल्ट. त्यामुळे आपल्याला वाटतं म्हणजे बोर्डात सोडवा, युनिव्हर्सिटीत पहिला, गणितात जवळपास सगळीकडे 100 मला वाटतं वा 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 म्हणजे खूपच चांगलं. पण त्यावेळेला तो अपमान मला काही सहन झाला नाही. मग मी ठरवलं की इंग्रजी आपण उत्कृष्ट बोललं पाहिजे. आपल्याकडे नेहमी एक प्रॉब्लेम असा असतो, आपण मराठी गुजराती ज्या भाषेत बोलतो त्याच्यात विचार करतो, मग ट्रान्सलेट करतो डोक्यामध्ये, आणि मग इंग्रजीत बोलतो अडखळत कसे बसे शब्द टाकत. तेव्हा असलं नाही करत. मला अस्खलित उत्कृष्ट बोलता आलं पाहिजे. हा एक्सलन्सचा ध्यास जो आहे ना, तो आपण स्वतःला लावून घेतला पाहिजे. तो मला त्यावेळेस तिथे पहिल्यांदा कळलं. पुढचे 10 महिने मी काही केलं नाही, फक्त इंग्रजी केलं. लकीली आमच्या वेळी त्यावेळेला IITत 6-6 महिन्यांनी परीक्षा असायची. आता दर आठवड्याला असते. आता शक्य झालं असतं की माहीत नाही. पण त्यावेळेला अक्षरशः मी इटिमॉलॉजी, त्याचे फोनेटिक्स, उच्चार, एटिमॉलॉजी, रूट्स त्याचे काय याचं प्रचंड 10 महिने अभ्यास केला. अनेक इंग्लिश वर्तमानपत्र वाचली, नॉव्हेल्स वाचल्या, इंग्लिश भाषेचा इतिहास वाचला, सगळं खूपच म्हणजे करायचं ठरवलं मी त्यात प्रचंड बोलतो. आणि आरशासमोर मी बोलायची प्रॅक्टिस केली. हे याचा मला फायदा नंतर मी न्यूयॉर्क, लंडन, सिडनी, टोकियो जिथे ती मी भाषणं दिली, निगोशिएशन्स केल्या, आणि शेकडो केल्या. म्हणजे त्यावेळेला मला फायदा झाला. तर ते
तो ध्यास मला लागला. तर IIT काय झालं की पहिली 3 वर्ष माझी बऱ्यापैकी मार्क पडत होते, सगळं व्यवस्थित चाललं होतं. पण 3 वर्षानंतर आमचा एक ग्रुप, माझा एका भाषणाला गेलो होतो आणि तिथं काही मित्रांची ओळख झाली. आणि तो IIT, TIFR आणि BARC यातला अतिशय टॉपर लोकांचा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये मी खेचला गेलो. तर त्यांना एक मनुष्य स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर क्वांटम मेकॅनिक्सचा व्हिजिटिंग प्रोफेसर TIFR मधला, एक मनुष्य BARC मध्ये ॲटॉमिक फिजिसिस्ट, एक मनुष्य श्रीकृष्ण दाणी नावाचा, तो जगातला पहिला 50 मॅथमॅटिशियन पण मोडला जातो. अशी सगळी मंडळी ती त्यांच्या विषयात तर ग्रेट होतीच, पण त्यांना इतिहास, अँथ्रोपॉलॉजी म्हणजे मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, संगीत, साहित्य, चित्रकला या अनेक गोष्टींमध्ये प्रचंड इंटरेस्ट होता, डेप्थ होती, नॉलेज होतं. मग तो आम्ही थक्कच झालो आणि मी धाड करत जमिनीवर आलो. तोपर्यंत आपलं बाबा आपण खूप हुशार असं वाटायचं, पण तेव्हा लक्षात आलं की हे फारच गंमत आहे या सगळ्या. आणि तेव्हा लक्षात आलं की हे सगळं जे आहे हे खरं विश्व, हे खरं जग आहे, ही खरी परीक्षा आहे. हे कळलं पाहिजे आपल्याला. विश्व कसं निर्माण झालं, पृथ्वी कशी निर्माण झाली, पहिला जीव कसा निर्माण झाला, उत्क्रांत होत माणूस कसा निर्माण झाला. म्हणजे 1400 कोटी वर्षापूर्वी विश्व निर्माण झालं, 450 कोटी वर्षापूर्वी पृथ्वी, 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव, उत्क्रांत होत माणूस निर्माण झाला. आणि हे माणूस निर्माण झाल्यानंतर माणसाने का हा प्रश्न विचारला. माणसाने का हा प्रश्न विचारला, कारण त्यावेळेला इंद्रधनुष्य असणार, वरनं पाऊस पडत असणार, समुद्राला ओहोटी भरती येत असणार, मोठे प्राणी लहानांना खात असणार, ज्वालामुखी असणार, भूकंप असणार. माणसाने का हा प्रश्न विचारला. तो का प्रश्न विचारल्यानंतर त्याची प्रगती म्हणजे विज्ञान निर्माण झालं. नंतर माणसाने त्या विज्ञानाला आपल्या प्रगती करता, आपल्या सुखासाठी वळवलं, त्यातलं तंत्रज्ञान निर्माण झालं. आणि त्यानंतर माणूस एकत्र राहायला लागला, त्यातून सगळी मानसशास्त्र, समाजशास्त्र, अनेक शास्त्र निर्माण झाली. मानववंशशास्त्र, तत्वज्ञान, ही सगळी शास्त्र निर्माण झाली. आणि माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली. त्यातून संगीत, साहित्य, चित्रकला हे सगळे कला निर्माण झाले. हे कसं निर्माण झालं ह्याचं मला वेळ लागला या सगळ्या मंडळींमुळे. हे सगळे प्रचंड ब्रिलियंट मंडळी होते. आमच्या चर्चा याच विषयावर चालायच्या. त्यावेळेला मग BA पर्यंत इकॉनॉमिक्स वाचून काढलं. ॲडम स्मिथ, रिकार्डो, मार्कस मार्क्स, केन, फ्रीडमन, सगळं. भारतात गरिबी काय, ठीक आहे, आम्हाला परीक्षेला येणार नव्हतं, पण गरिबी म्हणजे काय, बेकारी म्हणजे काय, म्हणजे कळलं पाहिजे आपल्याला. इकॉनॉमिक्स कळलं पाहिजे. परीक्षाच होती खड्ड्यात, परीक्षा नुसती जायची, मग GRE द्यायची, मग अमेरिकेत जायचं, असे कधी स्वप्नच बघितले नाही. आपल्याला विश्व कळलं पाहिजे. बिग बँग म्हणजे काय, मग रिलेटिव्हिटी म्हणजे काय, विश्व कसं निर्माण झालं, कोणाला खरं पडली होती, पण आम्हाला पडली होती. कारण हे सगळं कसं निर्माण झालं, यातले कोण शिलेदार होते, त्यातल्या थेरीज काय आहेत, सोशिओलॉजीमधल्या थेरीज काय आहेत, अँथ्रोपॉलॉजीमधल्या थेरीज, तर काही संबंध नव्हतं. सगळं म्हणजे डोकं, यातला कुठला मी तज्ज्ञ झालो नाही, अजूनही नाही. पण आपल्याला निदान त्यातली मूलतत्व कळली पाहिजे. यांनी मी भेडसावलं मला त्यावेळेला, आणि ते मी अजूनही मला भेडसावलं. मी अजूनही स्वतःला विद्यार्थी समजतो. हे मला असं वाटतं की जिवंतपणाचं लक्षण मी मानतो. आणि तेव्हापासून माझे प्रचंड एक प्रत्येक गोष्टीत खोलवर जाऊन विचारण्याचे कुतूहल. कारण अल्टिमेटली असं आहे की त्यावेळी माणसाने का हा प्रश्न विचारला नसता तेवढी प्रगती झालीच नसती. आपण सगळी मंडळी मान खाली घालून गोलासारखं चलत बसलो असतो. त्यांनी का हा प्रश्न विचारला पहिल्यांदा माणसाने, तिथनं विज्ञान सुरू झालं. आणि तेव्हा म्हणून आपण आज सगळे एवढं माईक वापरतो, हे सगळं मोठा वेळ वापरतो, बिल्डिंग बांधतो सगळं. तर त्यावेळी त्यांनी का प्रश्न विचारला, तो का प्रश्न विचारणं आपण सोडून देतो. तर तो आम्ही लकीली मी अजूनही सोडलेलं नाही. प्रत्येक गोष्टीचं का विचारायचं, खोलवर जायचं, शिकायचं. आणि आता तर मला सगळं समजावून घेऊन सोप्या भाषेत मराठी जाण्याचं मला वेळच लागलं. पण त्यात मला तिथपासून सुरुवात झाली, म्हणून मी लिहायला लागले. त्यानंतर काय झालं की मग भारतात गरिबी काय असं म्हणत मी सामाजिक बरंच वाचलं. आपल्याला अनुभव मिळायला पाहिजे म्हणून मी आदिवासींमध्ये गेलो. त्यात आता फार मी बोलत नाही की मला पुढे वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. पण आदिवासी चळवळीत मी गेलो. ते रात्री त्या पाड्यावर जायचं, त्या ते भाषणं, त्या कंदिलातल्या सभा, त्यांची जागृती करायची. त्या तिथे खूप व्यसनं होती, त्यामध्ये व्यसनं कशी वाईट आहे ते सांगणं. गरिबी होती.
त्यांच्या जमिनी बळकावलेल्या होत्या. त्या जमिनी बळकावलेलं कसं त्याच्या विरुद्ध कसं संघर्ष करायचा शांततेने लोकशाही मार्गाने, पण संघर्ष कसा करायचा हे त्यांना शिकवायचं. एक जमिनीचा पट्टा होता, तो आदिवासींना वाटून द्या असं आम्ही सांगितलं आणि सरकारने मानलं नाही. ही फॉरेस्टची जमीन म्हणाले. नाही, ते फॉरेस्टची जमीन नाही आहे, कारण फॉरेस्ट असण्याकरता दर एकरामागे एवढी एवढी झाडं असावी लागतात. तशी झाडं नव्हती, पण त्यांना काय पैसे हवे होते काय लक्षात नाही माझ्या. पण त्यांनी बराच विरोध केला. आम्ही मग शेवटी सत्याग्रह केला गांधीजींच्या मार्गाने, की आज नुसतं जमिनीत गेलो आणि तिथं गवतच दाखवण्याकरता गवताच्या काही कांड्या घेतल्या आणि कापल्या. आम्ही 20-30 5-6-7-8 कार्यकर्ते, 30-40 आदिवासी. त्यांना मला धडा शिकवायचा होता की बाहेरची मंडळी येतात आणि आदिवासीने चिथावतात असं त्यांना वाटत होतं. तर त्यांनी आम्हाला पकडलं, रात्री 11 पर्यंत डांबलं. दुसऱ्या दिवशी खटला झाला, 10 दिवसाची जेल झाली. ते जेलचे सगळे अनुभव माझ्या आत्मचरित्रात लिहिले आहेत मुसाफिरमध्ये. नंतर बाहेर आलो, मला कळलं की आपण आयुष्यभर हे करू शकणार नाही. परत आलो मुंबईला. मग जॉब नव्हता. 1 वर्षभर 13 घरं बदलली. वस्तीपासून ते झोपडपट्टीपासून ते प्रचंड महालापर्यंत अशी मी इतक्या विविध तऱ्हेची सगळ्या वस्त्या बघितल्या. आयुष्य बघणं त्याला म्हणतात, अनुभवणं त्याला म्हणतात. खूप लोकांना भेटलो, खूप लोकांची सुखदुःख बघितली. म्हणजे गटारीतनं पाणी वाहतंय, तिथं झोपडीवर तिथंच राहायचं, डास आहेत, हे सगळं आयुष्य कसं असतं हे कळलं पाहिजे आपल्याला. मग कुठेतरी जॉब मिळाला मला. एके ठिकाणी रात्रपाळीवरच्या कामगारांवर देखरेख करण्याचा जॉब मिळाला. 125 रुपये महिन्याला तो जॉब मिळाला. त्या काळी तरी जर असलं तरी 125 फार कमी होते IIT इंजिनियरच्या मनाने. पण तरी मी घेतलं. म्हणलं ठीक आहे, पण बघू. 4 महिन्यात माझं मालकाचे थोडे वाद झाले, कारण मी त्यांना चांगल्या तऱ्हेने वागणूक देत असे. आणि ते मालकाच्या मते मी आणखीन जास्त त्याच्याकडनं काम करून घ्यायला पाहिजे वगैरे असं मी सोडलं. शेवटी मी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीत शिरलो. IBM मध्ये गेलो. त्या इंटरव्ह्यू कसा झाला माझ्या मुलाखती मुसाफिरमध्ये मी सांगत बसत नाही. पण तिथे मग 10 वर्ष मी काम केलं. आणि त्या 10 वर्षामध्ये मी ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम येते, डेटाबेस येतो, पुढे कंपायलर येतात, वर्ड प्रोसेसर येतो. हे सगळं कम्प्युटरवर जे सॉफ्टवेअर येतं त्याला सिस्टम सॉफ्टवेअर म्हणतात. त्याचा वापर करून तुम्ही पेरोल, इन्व्हेंटरी, बँकिंग ही सगळी त्याला ॲप्लिकेशन म्हणतात. त्या ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर करता तुम्हाला बँकिंग कसं चालतं, अकाउंटिंग कसं चालतं हे माहीत असावं. तो कम्प्युटर आतनं कसा काम करतो इलेक्ट्रॉनिक्स पासून ह्याची माहिती असलेली गरज नसते. तर मी तोपर्यंत कम्प्युटर कसा चालतो हे आतनं माहीत नसलं, तसं त्याचा वापर कसा करायचा मला माहीत होतं. त्यामुळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर मी डेव्हलप करत होतो. कोबॉल, C, फोर्ट्रन, बऱ्याच लँग्वेजेस होते. आणि त्यानंतर मी पटनी जॉईन केली. तिथे माझा दुसरा टर्निंग पॉईंट आला. पहिला टर्निंग पॉईंट IIT मध्ये प्रचंड या सगळ्या वेगवेगळ्या विषयात मी घुसलो आणि आदिवासी चळवळ जेल हा पहिला टर्निंग पॉईंट. दुसरा टर्निंग पॉईंट इथे आला. नारायण मूर्तींनी पटनी सोडली आणि इन्फोसिस चालू केली आणि मी त्याच खुर्चीवर बसलो आणि मी पटनी चालवायला लागलो. पण नारायण मूर्ती ग्रेट मनुष्य आहे. म्हणजे त्यांनी IITतले BTech, MTech असे 40-50 चंट अशी मुलं निवडलेली होती. म्हणजे BTech, MTech तिथे IIT मध्ये कम्प्युटर सायन्स शिकलेले आहे. फक्त IITतलं नाही, IITला मी पण होतो, पण ते कम्प्युटर सायन्स शिकले. 4 वर्ष BTech साठी त्यांनी काढली होती किंवा 6 वर्ष MTech साठी काढली होती. आणि त्या सिस्टम सॉफ्टवेअर शिकायचं असेल तर तुम्हाला अनेक विषय यावे लागतात. मग डिजिटल आणि ते एकमेकात गुंतलेले. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स जर आलं नाही तर तुम्हाला कम्प्युटर आर्किटेक्चर कळत नाही. कम्प्युटर आर्किटेक्चर कळलं नाही तर तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम कळत नाही. ऑपरेटिंग सिस्टम कळली नाही तर तुम्हाला कंपायलर कळत नाही. कंपायलर नाही कळत तर डेटाबेसेस कळत नाही. म्हणजे वरवरनं कळू शकतं, पण नीट कळायचं असेल तर सगळे गुंतलेले. पण प्रत्येकावर 500-700 पानी 3-3 पुस्तकं. ही सगळी 4-4, 6-6 वर्ष शिकलेली अत्यंत हुशार IITतली मुलं, अनेकदा 5-5 युरोपला, 7-7 अमेरिकेला गेलेली, 8-8, 10-10 वर्ष, 7-7 वर्ष अनुभव असलेली अशी 40 ते 50 मुलं माझ्या हाताखाली झाली. मला फक्त ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरचा अनुभव होता, मला सिस्टम सॉफ्टवेअरचा नव्हता. आणि मला इतका प्रचंड प्रॉब्लेम निर्माण व्हायला लागला. कारण माझं जो तिथे आम्ही चर्चा करायचो तर त्या चर्चेमध्ये भागच घेऊ शकत नव्हतो. कारण ते जे बोलायचं ते मला कळायचंच नाही. आणि मी एकटा पडायला लागलो ना. नुसतं आपलं IT मध्ये असं चालत नाही. मी म्हणतो ऐकायला माझं असं चालत नाही. मला काही येतच नव्हतं तर करणार काय. नुसती दादागिरी काही चालत नाही ना तिथे. नुसतं कामगारांवर आपलं चालत, या शिफ्टमध्ये आहे,
इथे काम करा असं म्हणणं तुम्हाला लीड करावं लागतं, गाईड करावं लागतं. त्यांना तुमच्याशी आदर वाटायला पाहिजे. तो आदरच काही वाटे ना. म्हणजे जेव्हा आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला जायचो त्यावेळेला तो माझ्याबरोबर एक सिनियर मुलगा यायचा. तो त्या ट्रेनी मुलाला काहीतरी प्रश्न विचारायचा, पण त्याला काय आलं नाही की तो छताकडे बघायचा. मग तो सिनियर मुलगा माझ्याकडे बघायचा, आपल्या बॉसला कधी येत आहे का म्हणून. बॉसला काही येत नसायचं, मी पण छताकडे बघायचो. पण मला न्यूनगंड व्हायला लागलं. मला आपला जॉब सोडावा लागतो की काय असं वाटायचं. आणि तिथे पुन्हा थोडंसं हे का मला माझ्या ह्याच्यावर जॉब सोडायचा होता, मला येत नाही म्हणून सोडायचा नव्हता. तर इथे मला येत नाही म्हणून सोडावा लागणार होता जॉब. इथे भयंकर मला लागून राहिलं होतं आणि डिप्रेशनमध्येच मी जात चाललेलो होतो. त्याच वेळेला दुसरी गोष्ट झाली आणि मी मुद्दामून सांगतो आज की मला सगळी व्यसनं होती. म्हणजे मी 40 सिगरेटी फुंकत होतो आणि मला बिडीपासून क्युबन सिगारपर्यंत काहीही चालायचं. मी तसं इवन दारूमध्ये मी साधारण अर्धी बाटली बिन घ्यायचो. अर्धी बाटली म्हणजे 2 क्वार्टर्स म्हणजे 6 पेग्स. बहुतांशी अनेक लोकांना माहीत असेल. अर्धी बाटली म्हणजे 2 क्वार्टर्स किंवा 6 पेग्स मी रोज घ्यायचो. देशी दारूपासून ते शॅम्पेनपर्यंत मला काहीही चालायचं. देशी मिळत नसेल तर नवसागरची आंटीकडली दारू मी प्यायचो, इल्लिसिट. हे पाळू नका. तरुणांना मी सांगतो हे अजिबात त्याच्या नादी लागू नका. हे आदर्श मुळीच नाही आहे. पण मी मला काही गंमत म्हणून सुरू झालं आणि ते वाढत वाढत गेलं. आणि पान आणि पानपराग आणि तंबाखू 120, 300. मला पानात तर मी PhD होतो. म्हणजे मला देसी आणि कलकत्ता महोबा नावाचं पान आहे, फक्त 4 ठिकाणी मुंबईत मिळतं. महोबा उत्तर प्रदेशातलं एक ठिकाण आहे, आपल्याला माहीत असेल. तर ते अशा खूप त्यात मी प्रचंड रिसर्च कुठे कुठं काय काय मिळतं, कुठल्या तरी तंबाखू सगळे रोज 8-8 पानं खायची. सगळी व्यसनं एकाच वेळेला मला लागलेली होती. आणि एकदा तर मी लंच टाईममध्ये जाऊन मी 2-2 पेग मारून यायला लागलो. शेवटी एकाने सांगितलं की तुम्हाला दारू सोडायची आहे का, कारण मी भयंकर एकीकडे जॉब चाललेला, दुसरीकडे प्रचंड व्यसनं. एकाने सांगितलं तुम्हाला दारू सोडायची आहे का. तो म्हणलं हो सोडायची. मग तो म्हणलं की तुम्ही भांग चालू करा म्हणलं. मला तो सल्ला पटकन आवडला बरं का. मुंबईला महालक्ष्मी टेम्पलचं तिथे भांग मिळते, कोणी जाऊ नका, मी आपलं सहज सांगतो. असलं नॉलेज माझ्याकडे भरपूर असतं. पण ते मी भांग प्यायला आणि मी अंधेरीला यायचो आणि येताना पुन्हा काही पेग्स भरून घरी यायचो. म्हणजे सगळीच व्यस्त. म्हणजे इतका मी कम्प्लिटली बुडून गेलेलो होतो त्यामध्ये. अनेक वर्ष नाही, पण 1-2 वर्ष हळूहळू वाढत चाललं आणि मी कम्प्लिटली संपलेलोच होतो त्यावेळेला. आणि त्याच वेळेला मला माझ्या आयुष्यामध्ये 3रा प्रचंड मोठा आघात झाला. तो म्हणजे माझ्या मुलाला ऑटिझम डिटेक्ट झाला. ऑटो म्हणजे सेल्फ, इंग्लिश इटिमॉलॉजीचा वाईट वापर करतो मी. ऑटो म्हणजे सेल्फ, ऑटोमॅटिक, ऑटोमोबाईल आपल्याला माहिती आहे. तर ऑटिस्टिक म्हणजे मुलं इनवर्ड, आता डॉक्टर तसं बोलतोय मी, पण ऑटिस्टिक म्हणजे मुलं स्वतःतच गुंतलेली असतात. ती बाहेर कम्युनिकेट करू शकत नाही, ती रिलेट करू शकत नाही, त्यांना व्यवहार कळत नाही, बहुतांशी लँग्वेज नसते, कित्येक वेळा ते आक्रमक होतात, ते बोलू शकत नाही, काय अगदी काही जुजबी. त्याचं बरेच लेवल्स आहेत, ॲस्पर्जर सिंड्रोमपासून ते खूप सिरियस. तर पण बऱ्याच केसेसमध्ये ते रिलेटच करू शकत नाही. अगदी मोठे 30, 40, 50 वर्ष होईपर्यंत त्यांची भाषा खुंटलेली असते, त्यांच्यात इमोशन्स नसतात, त्यांना या रिअल जगाचं ज्ञान नसतं. त्यांना असं सांगणं, उदाहरण सांगायचं नाही, हे 100 रुपये घे, बाजारात जा, एक कलिंगड घे आणि चांगलं बघून घे, का पण ते लाल आहे की नाही पहा, लाल असलेलं आणून दे, उरलेले पैसे घेऊन ये. हे जर का एखादा मनुष्य व्यवस्थित कुठलंही कोणालाही न विचारता व्यवस्थित करू शकत असेल आणि आल्यानंतर तोंडांनी सांगू शकत असेल की बाबा मी असं असं केलं, हे तुझे पैसे, तर तो ऑटिस्टिक नाही, की त्याला हे जमणं शक्य नाही. हे लक्षात ठेवा. त्याला जे व्यावहारिक ज्ञान लागतं, कलिंगड, लाल रंग, भाव 100 वजा इतके, हे शक्य नाही.
म्हणजे जर अतिशय बॉर्डरलाईनवरच्या आहे ना, अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर ते शक्य होईल. अनेक वर्ष. पेरेंट्स कशाने जातात मी बघितलंय. तर त्याला ऑटिझम झाला सांगितलं. राजेंद्र बर्वे मुंबईला एक प्रसिद्ध सायकॅट्रिस्ट, त्याच्याकडे तो माझा मित्र आहे. त्याच्याकडे त्यांनी पहिल्यांदा बघितलं निहाल, माझ्या मुलाचं नाव निहाल. तो ना हा ऑटिझम वाटतोय, पण आपण बघू अजून. त्या शेजारीच आनंद नारकणी, माझा आणखी एक दुसरा जवळचा मित्र, तोही मोठा सायकॅट्रिस्ट आहे. त्याच्याकडे गेलो आणि त्याला मी सांगितलं नाही माझ्या मुलाविषयी बोलतोय असं सांगितलं आहे. त्याला एवढं सांगितलं की काय ऑटिझम म्हणजे काय भानगड. तो म्हणाला बापरे, ऑटिझम म्हणजे तुम्हाला काय त्याला प्रोव्हाइड करावं लागतं आणि त्याची सातत्य आयुष्यभर काळजी घ्यावी लागते. ऑटिझम जर काय असेल तर पॅरेंट्सचा पैसा जमा करावा लागतो आणि सातत्याने काळजी घ्यावी लागते. ते इतकं सोपं नाही. ट्रीटमेंट लगेच चालू करून थोडे लक्षणं कमी होऊ शकतात, पण तो अगदी सोपा आजार नाही. म्हणल्यावर माझ्या छातीवर घावच पडत होतं. मी आणि बायको दोघे आम्ही रडतच जवळपास टॅक्सीने गेलो घरी. पुढचा 15 ब्रिटिश काउन्सिलमध्ये जी काही ऑटिझममध्ये पुस्तकं होती वाचली, ती खूपच निराश करणारी होती. कारण त्यावेळी तर अजिबात काही ट्रीटमेंट नव्हती किंवा काहीच नव्हतं. आणि ब्रिटिश पुस्तकं जास्त आणखीनच डिप्रेसिंग असतात अमेरिकन पुस्तकांमध्ये.